नमस्कार, मी केदार घाटगे. बी न्यूजच्या ग्रामीण वार्तापत्रामध्ये आपलं स्वागत. पाहूया आठवडाभरातील काही घडामोडी. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे प्रवाशांबरोबरच विद्यार्थ्यांनाही प्रचंड त्रास सहन करावा लागतोय. पन्हाळा शाहूवाडी तालुक्यातील कासारी खोऱ्यातील विद्यार्थ्यांना शाळेला जाण्यासाठी दररोज 10 ते 15 किलोमीटर पायपीट करावी लागतेय. शाहूवाडी तालुक्यातील अणुस्कुरा परिसरातील विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी एसटी बसचा मोठा आधार होता. मात्र कर्मचाऱ्यांच्या संपामुळे एसटीची सेवा ठप्प झाली आहे. त्यामुळे अणुस्कुरा, मौसम, वाकीचा धनगरवाडा, कुंभ्याची वाडी, मुसलमानवाडी, चौकेवाडी, करंजफेंड, गवळवाडा, पोंडाखेळ या परिसरातील विद्यार्थ्यांना दररोज 10 ते 15 किलोमीटरची पायपीट करावी लागते. त्या विद्यार्थ्यांना डोंगर कपारीतील वाटेवरून शाळेपर्यंत पोहोचावं लागतं. विद्यार्थ्यांचे होणारे हाल आणि शैक्षणिक नुकसान लक्षात घेऊन एसटी कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा अशी मागणी होत आहे. शिरोळ तालुक्यातील येड्रावच्या तंटामुक्त समिती अध्यक्ष निवडीसाठी आयोजित केलेल्या ग्रामसभेत जोरदार वादावादी झाली. अखेर अध्यक्षपदासाठी इच्छुक 5ही व्यक्तींना प्रत्येकी 1 वर्ष संधी देण्याचा तोडगा काढण्यात आला. त्यानंतर पहिल्यांदा या समितीचे अध्यक्षपद नेमगोंडा पाटील यांना देण्याचं जाहीर करण्यात आलं. मात्र सरपंच कुणालसिंह निंबाळकर यांनी ही सभा रद्द झाल्याचं जाहीर करत तंटामुक्त समिती अध्यक्षपदाची निवडही बेकायदेशीर असल्याचं सांगितलं. शिरोळ तालुक्यातील येड्रावच्या तंटामुक्त समितीच्या अध्यक्ष निवडीसाठी 2 महिन्यापूर्वी ऑनलाईन पद्धतीनं ग्रामसभा घेण्यात आली. मात्र ग्रामस्थांच्या विरोधामुळे निवड प्रक्रिया रखडली. त्यामुळे तंटामुक्त समितीच्या अध्यक्ष निवडीसाठी विशेष ग्रामसभा घेण्यात आली. गावातील 5ही गटाचे कार्यकर्ते सभेसाठी मोठ्या संख्येनं हजर होते. तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदासाठी 5 अर्ज दाखल झाले. त्यामुळे मतदान प्रक्रियेच्या आधारे तंटामुक्त समिती अध्यक्ष निवडण्याचा निर्णय झाला. दरम्यान काही मुद्द्यांवरून वादाची ठिणगी पडली. विठ्ठलराव नाईक निंबाळकर यांनी मध्यस्थी करत 5ही इच्छुकांना प्रत्येकी 1 वर्ष अध्यक्षपद देण्याचा तोडगा सुचवला. त्यानुसार सत्ताधारी येड्रावकर गटाच्या नेमगोंडा पाटील यांना पहिली संधी देण्याची चर्चा झाली. मात्र सत्ताधारी गटाच्याच महावीर पाटील आणि त्यांच्या समर्थकांना हा निर्णय अमान्य केला. त्यामुळे सत्ताधारी गटात दुफळी पडल्याचं स्पष्ट झालं. अध्यक्षपदाच्या निवडीनंतर नेमगोंडा पाटील समर्थकांनी आतषबाजी करत पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला. दरम्यान सरपंच कुणालसिंह निंबाळकर यांनी ही सभा रद्द ठरवत निवड बेकायदेशीर असल्याचं सांगितलं. ग्रामसभेतील वादावादीमुळे गावातील वातावरण तणावपूर्ण बनलं होतं. त्यामुळे शहापूर पोलिसांनी बंदोबस्त ठेवला होता. गडिंग्लज नगर परिषदेने स्वनिधीतून शाळेसाठी इमारत बांधण्याचा निर्णय कौतुकास्पद आहे असं प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर डी.टी. शिर्के यांनी केलं. गडिंग्लज नगर परिषदेच्या दिनकरराव शिंदे विद्यालयाच्या इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. गडिंग्लज नगरपालिकेने स्वनिधीतून शाळेसाठी इमारत बांधली आहे. या शाळेला दिनकरराव शिंदे यांचं नाव दिलंय. शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर डी.टी. शिर्के यांच्या हस्ते आणि खासदार संजय मंडलिक, इतिहास संशोधक जयसिंगराव पवार तसंच नगराध्यक्षा स्वाती कोरी यांच्या उपस्थितीत या शाळेचं उद्घाटन झालं. स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रतिनिधी रस्ते, गटारी आणि बौद्धिक सुविधांसाठी निधीची पळवापळवी करतात. मात्र गडिंग्लज नगरपालिकेनं शिक्षणासारख्या महत्त्वाच्या कामासाठी स्वनिधी दिला. ही बाब कौतुकास्पद आहे असं कुलगुरू डॉक्टर शिर्के यांनी नमूद केलं. यावेळी माजी आमदार श्रीपतराव शिंदे, राजन गवस, बाळेश नाईक, सुनीता पाटील, बसवराज खांडगावे, नितीन देसाई उपस्थित होते. कागलच्या गैबी चौकात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे पुतळे उभारण्यात येत आहेत. या पुतळ्यांचा अनावरण सोहळा लोकोत्सव म्हणून साजरा करण्याचा निर्णय नगरपालिका सभागृहात घेण्यात आला. कागल नगर परिषदेची सर्वसाधारण सभा छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा माणिक माळी होत्या. नगरपालिका सभागृहाची मुदत 29 डिसेंबर रोजी संपते. या सभागृहाची ही शेवटची सभा होती. गेल्या 5 वर्षात बरीच संकट आली. मात्र मंत्री हसन मुश्रीफ यांच्या पाठबळामुळे त्यावर मात केल्याचं नगराध्यक्षा माणिक माळी यांनी सांगितलं. कागल शहरातील अनेक विकासाचे टप्पे पार करण्यासाठी सर्वांचेच पाठबळ मिळाल्याचं माळी यांनी नमूद केलं. दरम्यान ऐतिहासिक गैबी चौकात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे पूर्णाकृती पुतळे उभारले जाणार आहेत. त्याचं काम आता अखेरच्या टप्प्यात आलंय. या पुतळ्यांचा अनावरण समारंभ लोकोत्सव म्हणून साजरा होईल. दरम्यान शेवटच्या सभेत तरी सभेच्या कामकाजाचं इतिवृत्त मिळावं अशी मागणी भाजपच्या नगरसेविका विजया निंबाळकर यांनी केली. पण सभा संपल्यानंतर इतिवृत्त देण्यात येईल अशी ग्वाही नगरसेवक प्रवीण काळभर यांनी दिली. भारत हा कृषीप्रधान देश आहे. देशातील 80% जनता खेड्यात राहते. त्यामुळे शेती आणि शेतकरी जगला तर देश जगेल.
त्यासाठी योगिक शेती करणं आवश्यक आहे असं मत ब्रह्माकुमारी विश्वविद्यालयाच्या प्रमुख शारदा बहेनजी यांनी व्यक्त केलं. त्या शिरोलीतील कार्यक्रमात बोलत होत्या. हातकणंगले तालुक्यातील शिरोली इथल्या ब्रह्माकुमारी विद्यालयामध्ये राष्ट्रीय किसान दिनानिमित्त शेतकरी सन्मान आणि योगिक शेती मार्गदर्शन कार्यक्रम झाला. यावेळी बोलताना शारदा बहेनजी म्हणाल्या, भारत हा कृषीप्रधान देश आहे. देशातील 80% लोक खेड्यात राहतात. त्यांचा प्रमुख व्यवसाय शेती आहे. शेतकऱ्याच्या विकासावरच देशाचा विकास अवलंबून आहे. हरित क्रांती करण्यासाठी रासायनिक खतांची मात्रा वाढवल्यानंतर उत्पन्न वाढलं, पण अतिरासायनिक खतं आणि औषधांचा वापर वाढल्यानं त्याचे दुष्परिणाम जाणवू लागले. त्यामुळे शेतकऱ्यांनी रासायनिक शेतीला फाटा देऊन पूर्वीप्रमाणे नैसर्गिक आणि योगिक शेतीकडे वळणं गरजेचं आहे. यावेळी सहाय्यक कृषी अधिकारी सक्ते यांनी आध्यात्मिक शेती आणि सरकारच्या कृषी योजनांची माहिती देऊन सेंद्रिय शेतीचं महत्त्व विशद केलं. तर सतीश पाटील यांनी रासायनिक शेती आणि नैसर्गिक शेतीमधील फरक स्पष्ट केला. यावेळी नारायण मोरे, सतीश पाटील, कृष्णात पाटील, मोहन रसाळ, बंडा लंबे या शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाला ब्रह्माकुमारी प्रल्हादभाई, सरपंच शशिकांत खवरे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. वार्तापत्रामध्ये घेऊया एक छोटीशी विश्रांती. ऊस आणि मका शेतकऱ्यांसाठी खुशखबर. आलं आहे देशातील पहिलं प्रीमिक्स तणनाशक कॅलरिक्स एक्स्ट्रा, जे पिकातील तणांचा करेल नायनाट आणि पिकांना ठरेल पोषक. होय, अगदी खरंय. सिंजेंटा इंडिया लिमिटेड या प्रसिद्ध कंपनीनं प्रदीर्घ संशोधन करून आणलेलं कॅलरिक्स एक्स्ट्रा लागवडीमधील एकदल द्विदल तणांची डोकेदुखी सोडवणार चुटकीसरशी. तण होणार गायब आणि पिकं वाढणार जोमानं. वापरायची प्रक्रिया: तण उगून ते 3 ते 4 पानांच्या अवस्थेत आल्यावर प्रति एकरी 200 लिटर पाण्यात 1400 मिली कॅलरीज एक्स्ट्रा वापरा. जमिनीत ओलावा असताना फ्लड जेट किंवा कट नोझलनं फवारणी करा. ऊस मका लागवडीमध्ये उगवणाऱ्या रुंद गवतवर्गीय पानं, भाताडा यावर प्रभावी नियंत्रण. चला तर मग स्मार्ट बनूया. प्रीमिक्स कॅलरीज एक्स्ट्रा वापरूया. 2 in 1 काम करूया. अधिक माहितीसाठी संपर्क करा जवळच्या बी बियाणं खत दुकानात. विराज सिटी भुयेकर पाटील ग्रुपचा एक सुमंगल वास्तू प्रकल्प. विराज सिटी. साईट संपर्क: कागल एसटी स्टँड समोर, नॅशनल हायवे NH4 लगत, कागल. मोबाईल 952760 8484. वार्तापत्राच्या या भागात आपलं स्वागत. समाजातील दुर्लक्षित घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी, त्यांच्या व्यथा आणि समस्या सोडवण्यासाठी तरुणाईनं आपल्या परीनं मदत करावी असं आवाहन भाजपचे प्रदेश प्रवक्ते धनंजय महाडिक यांनी केलं. करवीर तालुक्यातील कांडगाव इथल्या लोकराजा प्रतिष्ठानचा वर्धापन दिन आणि पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. करवीर तालुक्यातील कांडगाव इथल्या लोकराजा प्रतिष्ठानचा वर्धापन दिन आणि पुरस्कार वितरण सोहळा नुकताच संपन्न झाला. भोगावती साखर कारखान्याचे संचालक दत्तात्रय मेडशिंगे यांनी कार्यक्रमाची माहिती दिली. शैक्षणिक क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल सुहास चव्हाण आणि MN पाटील यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. त्याशिवाय मयूर शेळके, मृणाली मानसिंग जाधव, आदित्य पाटील, पुष्कराज पाटील, पवन चव्हाण, अनंत गिरी गोसावी यांना गौरवण्यात आलं. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील आणि प्रदेश प्रवक्ते धनंजय महाडिक यांच्या हस्ते पुरस्कार वितरण झालं. यावेळी माजी आमदार सुरेश हळवणकर, भगवानराव साळुंखे, संपतराव पवार पाटील, जनार्दन पाटील यांची भाषणं झाली. याप्रसंगी हिंदूराव साळुंखे, बाबा देसाई, राहुल चिकोडे, भगवान काटे, धैर्यशील पाटील कौलवकर, बाळासाहेब मेडशिंगे, अशोकराव पवार पाटील, केरबा पाटील, नाथाजी पाटील, गजानन सुभेदार, प्रवीण सावंत, हंबीराव पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. पन्हाळा तालुक्यातील आळवे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी जनसुराज्यच्या सविता युवराज गायकवाड यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. निवडीनंतर गुलालाची उधळण आणि फटाक्यांची आतषबाजी करून जल्लोष करण्यात आला. सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच वर्षा गायकवाड होत्या. पन्हाळा तालुक्यातील आळते इथल्या ग्रामपंचायतीची 4 वर्षापूर्वी निवडणूक झाली होती. त्यामध्ये जनसुराज्य आणि शिवसेना अशी काट्याची लढत झाली होती.
या निवडणुकीत जनसुराज्य गटाच्या वर्षा गायकवाड लोकनियुक्त सरपंच झाल्या. उपसरपंच पद विजय पाटील यांनी राजीनामा दिल्यामुळे रिक्त जागेसाठी सविता युवराज गायकवाड यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडीनंतर गुलालाची उधळण आणि फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. यावेळी युवराज गायकवाड, बाबासाहेब पाटील, आनंदराव चौगुले, आनंदा लाड, डॉक्टर पी.जी. खामकर, अरुण पाटील, सरदार पाटील, शिवाजी लाड, ग्रामसेवक माधुरी साळुंखे आदी उपस्थित होते. सेवानिवृत्त झाल्यानंतरही देशसेवेसाठी वाहून घेतलेल्या माजी सैनिकांचं काम कौतुकास्पद आहे. अशा जिगरबाज सैनिकांमुळे भारत देश सुरक्षित आहे असं प्रतिपादन आमदार प्रकाश आबिटकर यांनी केलं. राधानगरी इथं आजी माजी सैनिकांच्या मेळाव्यात ते बोलत होते. आजी माजी सैनिकांनी राधानगरी इथं वेलफेअर असोसिएशनची स्थापना केली. असोसिएशनच्या नामफलकाचं उद्घाटन आमदार प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी तहसीलदार मीना निंबाळकर, पोलीस निरीक्षक आप्पासाहेब कोळी, गटविकास अधिकारी संदीप भंडारे यांची प्रमुख उपस्थिती होती. कामावर असताना लष्करी जवान प्राणाची बाजी लावून देशाच्या सीमेचं रक्षण करतात. सेवानिवृत्तीनंतरही तरुण आणि जनतेमध्ये देशभावना जागृत करण्यासाठी अखंड प्रयत्न करतात. कोणत्याही आपत्तीच्या वेळी मदतीसाठी धावून येतात. अशा या माजी सैनिकांचं समर्पित जीवन आणि काम कौतुकास्पद आहे असं प्रतिपादन आमदार प्रकाश आबिटकर यांनी केलं. यावेळी सरपंच कविता शेट्टी, नंदकिशोर सूर्यवंशी, पंचायत समिती सदस्य मोहन पाटील, आरती तायशेटे, तानाजी खाडे, पिराजी भोसले, संभाजी पाटील, विजय पाटील, अनिल बद्दारे यांच्यासह आजी माजी सैनिक उपस्थित होते. हरळीसारख्या ग्रामीण भागात जन्म आणि शिक्षण घेऊन डॉक्टर शाब मुजुमदार यांनी पुण्यामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरची सिम्बॉसिस संस्था स्थापन केली. त्यातून देश आणि जगापुढे आदर्श घालून दिलाय अशी प्रतिक्रिया राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केली. गडिंग्लज येथील हरळी बुद्रुक इथल्या सिम्बॉसिस हायस्कूलमध्ये आयोजित कृष्णाई पारितोषिक प्रदान समारंभात ते बोलत होते. यावेळी सिम्बॉसिसचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर शाब मुजुमदार उपस्थित होते. हरळी बुद्रुक येथील सिम्बॉसिस हायस्कूलमध्ये परमपूज्य कृष्णाबाई बळवंत मुजुमदार यांच्या स्मृतिदिनानिमित्त कृष्णाई पारितोषिक प्रदान सोहळा पार पडला. यावेळी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ उपस्थित होते. पुण्यातील सिम्बॉसिस ही आंतरराष्ट्रीय स्तरावर नावाजलेली संस्था आहे. मुजुमदार कुटुंबियांनी त्याच तन्मयतेनं गावाकडे उभारलेली शाळा खरोखरच आदर्शवत आणि कौतुकास्पद असल्याचं मुश्रीफ यांनी सांगितलं. दरम्यान अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनीही या शाळेबद्दल समाधान व्यक्त केलं. ग्रामीण भागातील गोरगरीब विद्यार्थ्यांना उत्तम शिक्षण देण्यासाठी आणि आईच्या प्रेमातून उभारलेल्या शाळेतून अनेक दिग्गज व्यक्तिमत्व घडतील असा विश्वास सबनीस यांनी व्यक्त केला. तर डॉक्टर शाब मुजुमदार यांनीही मनोगत व्यक्त केलं. प्रधान संचालिका डॉक्टर विद्या येरवडेकर यांनी संस्थेच्या कामकाजाचा आढावा घेतला. या कार्यक्रमाला माजी आमदार संध्यादेवी कुपेकर, माजी राज्यमंत्री भरमूअण्णा पाटील, जिल्हा परिषद सदस्य सतीश पाटील, सरपंच नीलम कांबळे, नगराध्यक्षा स्वाती कोरी, प्रांताधिकारी बाबासाहेब वाघमोडे, तहसीलदार दिनेश पारगे, सुनील शिंत्रे, श्रीपतराव शिंदे, सतीश पाटील उपस्थित होते. ग्लोबल इंटरनॅशनल फाउंडेशन आणि उजगाव फार्मसी कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमानं दुचाकी चालकांना मोफत हेल्मेट देण्यात आली. उजळेवाडी महामार्ग पोलीस मदत केंद्रात हा कार्यक्रम संपन्न झाला. ग्लोबल इंटरनॅशनल फाउंडेशनच्या वर्धापन दिनानिमित्त मोटरसायकल चालकांना मोफत हेल्मेट देण्यात आली. अस्लम सय्यद संतोष शिंदे, महामार्ग पोलीस मदत केंद्राचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत शेंडगे, कविता नाईक, पोलीस उपनिरीक्षक सुनील माळगी, सूर्यकांत शिरगुप्पी यांच्या हस्ते हेल्मेट वितरण करण्यात आलं. अलीकडच्या काळात अपघातांचं प्रमाण वाढलंय. दुचाकी वाहनांच्या अपघातामध्ये डोक्याला इजा होण्याचं प्रमाण मोठं आहे. हेल्मेट असल्यास गंभीर दुखापत होत नाही ही बाब लक्षात घेऊन 50 दुचाकी चालकांना हेल्मेट देण्यात आली. यावेळी प्राचार्य डॉक्टर रवींद्र हिरेमठ, शकील शेख, लक्ष्मी राजहंस, प्रदीप राजमाने, सुलोचना वाघ यांच्यासह शेतकरी, कर्मचारी आणि मोटरसायकल चालक उपस्थित होते. सरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामसेवक यांनी ग्रामस्थांशी एकरूप होऊन त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी व्यापक प्रयत्न केले पाहिजेत. गावाच्या सर्वांगीण विकासाचा आराखडा ग्रामपंचायतींनी तयार करून शासन स्तरावर पाठपुरावा करण्याची गरज आहे असं प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्य शिवाजीराव मोरे यांनी केलं. पन्हाळा इथं आयोजित कार्यशाळेत ते बोलत होते. सरपंच आणि ग्रामसेवकांना शासकीय योजनांची माहिती देण्यासाठी पन्हाळा इथं कार्यशाळा घेण्यात आली. यशदाच्या वतीनं या कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं. गटविकास अधिकारी तुलसीदास शिंदे आणि सरपंच प्रतिनिधी सीताराम सातपुते यांच्या हस्ते कार्यशाळेचं उद्घाटन झालं. यशदाचे प्रशिक्षक समीर पाटील यांनी शासन निर्णयाबद्दल तर आनंदा शिंदे यांनी शासकीय योजनांची माहिती दिली. मानसिंग सावरे यांनी विकास आराखडा कसा तयार करावा
याबद्दल राणी पाटील यांनी शाश्वत विकासाबद्दल मार्गदर्शन केलं. गावच्या विकासासाठी ग्रामपंचायतींनी अधिक सक्षमतेनं काम करण्याची गरज जिल्हा परिषद सदस्य शिवाजीराव मोरे यांनी व्यक्त केली. आणखीन काही बातम्यांसह भेटूया वार्तापत्राच्या अखेरच्या भागात. गुणवत्ता, दर्जा आणि विश्वास यांच्या त्रिवेणी संगमातून तयार होणारे वैशिष्ट्यपूर्ण कट अँड बेंड तंत्रज्ञानानं तयार होणारे 24 मीटर पर्यंतचे अखंड बार्स महालक्ष्मी TMT बार्स. भक्कमतेला, विश्वासाची, मजबूतीला, युगायुगांची साथ सदा मिळते. महालक्ष्मी TMT बार्स, नाते अविरत जुळते. गुणवत्ता, दर्जा आणि विश्वास यांच्या त्रिवेणी संगमातून तयार होणारे वैशिष्ट्यपूर्ण कट अँड बेंड तंत्रज्ञानानं तयार होणारे 24 मीटर पर्यंतचे अखंड बार्स महालक्ष्मी TMT बार्स. भक्कमतेला, विश्वासाची, मजबूतीला, युगायुगांची साथ सदा मिळते. महालक्ष्मी TMT बार्स, नाते अविरत जुळते. वार्तापत्राच्या अखेरच्या भागात आपलं स्वागत. पन्हाळा तालुक्यातील आसुर्ले इथल्या धनगर कुटुंबातील पूनम हिवरा धनगर या युवतीला अंधत्वावरील शस्त्रक्रियेसाठी मदतीची गरज आहे. अत्यंत गरीब परिस्थिती असणाऱ्या या कुटुंबातील मुलीला जग पाहता यावं यासाठी समाजातील दानशूर घटकांनी आर्थिक मदत करावी असं आवाहन करण्यात आलंय. पन्हाळा तालुक्यातील आसुर्ले इथल्या हिवरा धनगर यांना एक मुलगा आणि 2 मुली आहेत. जन्मजातच अंधत्व असणाऱ्या पूनमनं जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर 10वी पर्यंतचं शिक्षण पूर्ण केलंय. पण घरच्या गरिबी परिस्थितीमुळं गेल्या 3 वर्षापासून तिचं शिक्षण बंद आहे. दृष्टी परत येण्यासाठी तिच्यावर शस्त्रक्रिया करणं गरजेचं आहे, पण आर्थिक परिस्थितीमुळं शस्त्रक्रिया रखडली आहे. दरेवाडीचे माजी सरपंच शौकत आगा यांनी या कुटुंबाला वेळोवेळी मदत केली आहे, पण त्यांनाही आर्थिक मर्यादा आहेत. एका गरीब कुटुंबातील अंध मुलीच्या जीवनातील अंधार घालवण्यासाठी समाजातील दानशूर व्यक्तींनी सढळ हस्ते मदत करण्याची गरज आहे. मोबाईल क्रांतीच्या युगात भारतीय संस्कार मूल्य लोप पावत चालली आहेत अशी खंत प्राध्यापक रामकुमार सावंत यांनी व्यक्त केली. चंदगड तालुक्यातील बागिलगे डुक्करवाडी विद्यालयात आयोजित व्याख्यानमालेत ते बोलत होते. चंदगड तालुक्यातील बागिलगे डुक्करवाडी विद्यालयात व्याख्यानमाला आयोजित केली होती. प्राध्यापक रामकुमार सावंत यांचं व्याख्यान आयोजित केलं होतं. सावंत यांनी पाश्चात्य संस्कृतीचं झपाट्यानं अनुकरण केलं जात असल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. विज्ञान युगात माणूस चंद्रावर गेला, सागराच्या तळाशी पोचला, पण मोबाईल क्रांतीच्या युगात माणसापासून माणूस दूर होत चाललाय. मोबाईलच्या अतिवापरामुळे तरुण पिढी बर्बाद होतीये. अशा परिस्थितीत भारतीय संस्कृती मूल्य जपल्यास माणूस पण टिकून राहील असं सावंत यांनी नमूद केलं. यावेळी प्राचार्य S.S. तुर्केवाडकर, राघोबा वरपे, KT चिंचणगी, श्रीधर पाटील, भरमाण्णा पाटील, परशुराम कांबळे, भीमा चव्हाण, श्रावण बेनके यांच्यासह शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते. राधानगरी तालुक्यातील कौलव इथं भजन स्पर्धा आयोजित केल्या होत्या. या स्पर्धेत वडगाव इथल्या माऊली भजनी मंडळ आणि गुडाळ इथल्या नारायणी भजनी मंडळानं उत्कृष्ट सादरीकरण केलं. त्यामुळे या दोन्ही मंडळांना प्रथम क्रमांक विभागून देण्यात आला. भोगावती साखर कारखान्याचे संस्थापक स्वर्गीय दादासाहेब पाटील कौलवकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त कौलव इथं संगीत भजन स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेत 25 भजनी मंडळं सहभागी झाली होती. उत्कृष्ट सादरीकरण करणाऱ्या वडगाव इथल्या माऊली भजनी मंडळाला आणि गुडाळ इथल्या नारायणी भजनी मंडळाला पहिला क्रमांक विभागून देण्यात आला. वारेडगावच्या जय हनुमान कलाप्रेमी भजनी मंडळाला दुसरा, तर वन्हाळीच्या माऊली भजनी मंडळाला तिसरा क्रमांक मिळाला. घोटवडी इथल्या ज्ञानेश्वर भजनी मंडळाला उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आलं. याप्रसंगी सरपंच सविता चरापले, सुशील पाटील, स्नेहा पाटील, धैर्यशील पाटील, DG पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. याबरोबरच हे वार्तापत्र इथंच संपलं. नमस्कार.